प्रश्न बरेच आहेत, उत्तर मिळून जातील मैदानाच्या आतमध्ये. चला चला सुरू करा. पुढे नका ना थांबू बाळांनो, खाली बसा नाही तर पलीकडे जा. 3 षटकाचा सामना. मगाशी मात्र जबरदस्त बॅटिंग केली परत मयूर कारंडेनं. पहिल्या मॅच मध्ये 49 नाबाद बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये मला वाटतं 46-47 पर्यंत गेला होता. पुढचा चेंडू बॅकफुटला, ओ झपकन वेगाने चेंडू निघून गेला. तोंडी परीक्षा घेतली प्रशांत गायकवाडची. या चेंडूला परफ्यूम बॉल त्या ठिकाणी म्हटलं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आता बरेच जण म्हणतील परफ्यूम बॉल म्हणजे काय. ज्यावेळेस फलंदाजाच्या नाकाजवळनं सरकन बॉल निघून जातो ना, त्याचा सुवास त्याच्या नाकात दरवळतो असं समजातं, म्हणून त्याला परफ्यूम बॉल म्हटलं जातं. तो परफ्यूम बॉल टाकला विकासनं प्रशांत गायकवाडला. कमबॅक करणार का प्रशांत पुढच्या चेंडूवरती. शॉर्ट पिच चेंडू तो ऑन साईडला खेळलाय. खेळपट्टी ओली झाले. आता खरं पावसाळी क्रिकेट खेळायची गंमत इथून पुढे सुरू होईल. ऊन आलं की मात्र 10-15 मिनिटांमध्ये सर्व काय त्या ठिकाणी सुकतंय वाळतंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करणाऱ्या टीमलाही थोडंसं ॲडव्हान्टेज नक्कीच आहे असं म्हणता येईल. धावफलक 1 धाव. पहिली धाव या ठिकाणी धावफलकावर जमा होते, ती मात्र आई श्री 11 संघाची. दुसऱ्या बाजूनं मंगेश भाऊ पायगुडे 11 SP कॉलेज संघ. हा संघ दिमागात चल दिदी पटकन बाहेर, टुर्नामेंट सुरू आहे, बॉल लागू शकतो. चला चला चला, ती छोटी आपली दिदी आतमध्ये, तिला सांगा पटकन बाहेर जा, नाहीतर चेंडू लागला डोळ्याला वगैरे तर दुखापत होईल. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हो, झपकन चेंडू मागे निघून गेला. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 12 संघामध्ये एकच खेळाडू ग्लोव्ज घालून विकेट किपिंग करतोय, तो म्हणजे धनंजय बांद्रे. हेही त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण ती त्यांना सवय आहे. माणूस सवयीचा अधीन असतो, फक्त ती सवय चांगली असावी. आणि त्यांना ती चांगली सवय आहे, कारण त्याच्या ग्लोव्जमुळे चेंडू गॅदर करता येतो. पण त्याचा एक त्याचा एक नक्कीच निगेटिव्ह पॉईंट आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओ परत एकदा झपकन चेंडू निघून गेला. धनंजय दादा बांद्रे यांनी जो हातामध्ये ग्लोव्ज घातला ना, तो लेदर बॉलमध्ये वापरला जातो. त्यानं तुम्ही पटकन कुठलाही बॉल हातात घेऊ शकता, हाताला दुखापत होत नाही. परंतु त्याचा निगेटिव्ह पॉईंट एक असा आहे, चेंडू तुम्हाला थ्रो करता येत नाही. ज्या वेगानं तो नॉन ट्रॅक एंडला किंवा स्टंपवर थ्रो करता यायला पाहिजे ना, तो त्या ग्लोव्जनं थ्रो करता येत नाही. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह पॉईंट आहे, पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. परत एकदा विकास भन्नाट गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू फक्त फलंदाजाला उभं केलंय. बिकी दास फक्त भास होतोय चौकार षटकारांचा. चेंडू काय बॅटवरती येणं झाले. चला गाडी पटकन बाहेर घ्या, सामना महत्वाचा सुरू आहे. प्रमोदराव मैदानावरती येऊन दाखल झालेत. गोखलेनगर परिसरातील बॅटचे डॉक्टर असं त्यांना म्हटलं जातं. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. गाडी भरून खेळून निघून गेले. पुढचा चेंडू, हा चेंडू ऑन साईडला खेळलाय, जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. दादा गायकवाड संपूर्ण दिवसामध्ये फक्त 1 चेंडू खेळलाय आणि अंपायरिंग भरपूर केले. घोटभर फटका, पोटभर अंपायरिंग. आणि त्यातही पुढे तो म्हणतोय हुंडा घेणार नाही, पण तू पैसे वेताळ सरांना भरपूर दिलेत. नक्की काय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या 2. अतिशय भन्नाट गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, ती मात्र विकासनं. चला पटकन निर्णय घ्या त्या ठिकाणी धनंजय दादा, कारण या सामन्यानंतर अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. मयूर कारंडे जबरदस्त फलंदाजी. दिग्विजय मतेंच्या बरोबर रविवारी जाणं म्हणजे धोक्याची घंटा. त्यांच्याच गाडीतनं ते बाहेर चाललेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज धनंजय. पाहूया विकासनं जी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी तो करू शकेल का. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. ओ पहिला चेंडू. आता मात्र गोलंदाजांचं वर्चस्व आहे. चेंडू अक्षरशः गोलीगत जातोय. सूरज चव्हाणच्या भाषेत सांगायचं झालं तर बिग बॉस गाजवतोय, कोण कोण पाहते माहित नाही. गुलीगत गेला चेंडू. झापूक झुपूक बुक्कीत टेंगोळ. ओ हा चेंडू अंगावरती आदळलाय. प्रशांत गायकवाडला समजू शकला नाही. प्रशांत गायकवाडांना आपण जर पाहिलं, लेदर बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळतात. त्यांचा पोलीस दलाचा जो संघ आहे ना, तो पुण्यातलं लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं गाजवतो. मामाच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण चेंडू डॉट येत आहेत. फक्त 2 धावा आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी विकासनं केली त्याच प्रकारची गोलंदाजी धनंजय करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या तन्मय 11 साठी. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची एज घेतोय.
तिकडे मात्र प्रशांत कदमचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा, तो सक्सेसफुल होऊ शकला नाही. सिंगल मिळेल. थोड्या वेळापूर्वी भरपूर पाऊस आणि त्यानंतर मात्र कडक ऊन मैदानावरती आलेला आहे. ऊन सावल्यांचा खेळ, श्रावण महिना सुरू आहे आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला ह्या सर्व गोष्टी निसर्गाने निर्मित केलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद सर्वजण घेतात. बिबेवाडीकरांनी परत एकदा बहारदार स्पर्धा भरवली. एवढं पब्लिक बघून कोण म्हणेल ही एक 25,000ची स्पर्धा आहे. 2 लाखांच्या स्पर्धेच्या पुढे त्या ठिकाणी जाणारं पब्लिक मैदानावरती आहे. जिथे जागा मिळेल तिथे, घराच्या छतावरती, घराच्या भिंतीवरती, जिथे शेड आहे तिकडे. परत एकदा बिकी दास, व्हाईट बॉल. दादा गायकवाडच्या माध्यमातून हा इशारा येतोय. धावफलकावरती आपण पाहतो इकडे नक्कीच कुणाल कळवतात. केवळ 4 धावा आहेत. तर 4 मध्ये पण मला वाटतं अवांतर धावा कुणाल बरेचशे आहेत. 1 वाईडची धाव आहे. 4 मध्ये 1 वाईडची धाव आहे आणि षटक सुरू आहे ते दुसरं. 3 षटकांचा फक्त सामना आहे. अतिशय बहारदार नियोजन केले गेले. या स्पर्धेचं प्रेक्षकांची गर्दी मोठी आहे. चेंडू खाली राहिला. या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये कसं खेळावं मला वाटतं बिकीला अंदाज येत नाहीये. वरच्यावर तो बॅट फिरवतोय. चेंडू त्याची परीक्षा पाहतायत आणि मला वाटतं विकासचा कित्ता धनंजय त्या ठिकाणी नक्कीच गिरवतोय गोलंदाजी करत असताना. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस चेंडू बॅटमध्ये घेतलाय. डीप मिड विकेटला झेल सटकलाय. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा. नेहमी लक्षात ठेवला जाईल देवा ट्रॉफीच्या माध्यमातून. रोहनदादा धन्यवाद, आपण वेळ दिला. अमरदादा निवंगुने आमच्या हिंगणे परिसरातील क्रिकेटवडी माणसं आहेत आणि रोहनदादामुळे आम्हाला 2-4 महिने क्रिकेट खेळायला भेटले. कारण आमचा रोहनदादा त्या ग्राउंडवर कुणाला हस्तक्षेप करू देत नाही, म्हणून तिथे बरंचसं क्रिकेट आम्ही बरेच महिने खेळलो. हा चेंडू डीप मिड विकेटला, लंबा कडा बिग हिट. बिकी दास मात्र खेळतोय षटकार. 6 धावा. राजा लोगो रे लोगो, राजा के संग थँक्यू डीजे. सुंदर आमचं काम. डीजेवाल्या सर्व आमच्या मित्रांचंही कौतुक करावं लागेल. दणदणीत खणखणीत आवाज, विशेषतः कॉमेंट्रीचा आवाज एकदम सुस्पष्ट लाईव्हला सुद्धा ऐकू येतोय आणि त्यासाठी आमच्या डीजे साऊंड सर्व्हिसेस यांचं सुद्धा खूप कौतुक आहे. आमच्या आतकरे संतोष आतकरे साहेबांचं खूप कौतुक आहे. त्यांनी मंडप असा बांधलाय की तो पुढचे वर्षभर ठेवला तरी हलणार नाही. त्यामुळे संतोष भाऊ आतकरेंचं सुद्धा कौतुक आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या कुणाल कळवतायत. 14 धावा धावफलकावरती आहेत. परंतु सागर भाऊ एक गोष्ट नक्की सांगता येईल, इथे 30-35 धावा सुद्धा संघर्ष करायला भाग पडतील. कारण ज्या प्रकारची खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते. एक चौकार एक षटकार बिकीने खेळला आणि त्यानं टीमला परत एकदा चांगल्या लईमध्ये तो घेऊन आलेला आहे. आता प्रशांतची वेळ आहे. पाहूया प्रशांत गायकवाड. नुकतंच आईश्री चषकाचं केलं गेलेलं आयोजन, कालच ती स्पर्धा संपली. भारतातील तारे सितारे काल चमचमून गेलेत त्या ठिकाणी खडकी रेंजिलच्या मैदानावरती. ओ यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू आणि झेल टिपलाय आदित्यनं. चौदा धावांवरती पहिला फलंदाज प्रशांत गायकवाड यांच्या रूपानं बाद होतोय. आदित्यनं लॉंग ऑनला झेल टिपताना कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. खेळपट्टी ओलसर आहे. खेळपट्टीवरती तुमचे बूट घसरणार आहेत, निसटणार आहेत. तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी फटका खेळताना बॅलन्स साधता येणार नाहीये. परंतु हेच पावसाळी क्रिकेटची खरी गंमत आहे. दादा गायकवाडनं जर इथे डान्स केला तर 1000 रुपयांचं बक्षीस पाटलांकडनं आहे. हातावर उभा राहिला तर. तसा तो डोक्यावर भरपळ उभा राहतो, पण हातावर जर उभा राहिला, हातावर उभा राहिला तर 1500. एका हातावर राहिला तर म्हणेल तेवढे आणि हवेतले हवेत पाहिजे तेवढे. जाऊया मैदानाच्या आत. प्रचंड वेगवान चेंडू, व्हाईट बॉल. सूरज कोरम. वाईड प्लस पहिली वॉर्निंग असेल ती मात्र श्रीकांत खुणेला. खरं तर मला आज थोडी आनंदाची गोष्ट वाचली. पिंटू भाऊ दाडवे भाऊंचं या ठिकाणी आगमन होत आहे. नेहमी सपोर्ट, सगळ्यांच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व आणि पिंटू भाऊंचं या स्पर्धेमध्ये झालेलं आगमन, मैदानावरती संचारला उत्साह. पिंटू भाऊंना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या नावानं आपण या डीडी स्पोर्ट्स वरती नेहमी स्पर्धा भरत असतो,
हार्दिक स्वागत आहे पिंटू भाऊंचं. नेहमी सर्वांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय चांगलं काम पिंटू भाऊंनी परत एकदा मैदानावरती. त्याचबरोबर आमचे भाई सुद्धा मैदानावर दाखवले जातात. भाई गायकवाड त्यांचे हार्दिक स्वागत आहे. आनंद भाऊ साळुंके यांचे हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. परत एकदा पुढचा चेंडू श्रीकांत खुनेचा. सूरज कोरमसाठी हा 100% डेड बॉल. मला अगोदर वाटलं होतं नो बॉल असेल की नाही, परंतु डेड बॉलचा इशारा पंच करतायत. अजूनही खातरजमा केली जाते. हा चेंडू त्या सिमेंट विकेटच्या अलीकडे टप्पा पडलाय की काय आणि त्यानंतर समजेल आपल्याला हा डेड बॉल की अजून काय निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय. दादा गायकवाड आणि नक्कीच अमित शिळीमकर यांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारची अंपायरिंग पाहायला मिळते. थोड्याच वेळापूर्वी डेड बॉल, थोड्याच वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालं, सर्व क्रिकेटपटूंवरती सर्व खेळाडूंवरती नितांत प्रेम करणारे आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान नेहमी उपलब्ध होतं असे त्या ठिकाणी डीडी स्पोर्टचे सर्वा पिंटू भाऊ धाडबे यांच्या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू हवेत उंच खेळलाय. डीप पॉइंटला जातोय फटका सरळ सीमा पार. पाहूया दादा गायकवाडचं म्हणणं काय. षटकार. कुणाल कळवताय धावफलक 21 धावा. खेळपट्टीत मगाशी आलेल्या पावसामुळे ओलसर झाले. श्रावण महिन्यामध्ये 11 तारीख आज आणि या 11 तारखेच्या मुहूर्तावरती ऑगस्ट महिन्यात सुरू असलेला डीडी स्पोर्ट्स या मैदानावरचा जबरदस्त क्रिकेटचा पावसाळी हा रणसंग्राम आपण पाहत आहे. सूरज कोरमनं चेंडू हा हवेतनं नक्कीच उंच खेळलाय. झेल टिपलाय. याचबरोबर सूरज कोरम बाद. धावफलक 21 धावांवरतीच फलंदाज बाद झाला. सुशांत थोपटे बेवन यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. 40+ थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलच्या अगोदर 40+ ची एक प्रेक्षणीय मॅच आहे ज्यामध्ये पुण्यातले नामांकित 40+ चे खेळाडू एकमेकाविरुद्ध उभे ठाकणार आहेत. ती पाहायला सुद्धा सर्वांना मजा येईल. आता मात्र सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण मैदानात पाहतोय. यानंतर अजून एक सेकंड राऊंडचा सामना होईल आणि त्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होईल. ऑन साइडला जोरदार खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज स्वप्नील मैदानावरती उतरतोय. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी माऊली जोपर्यंत थ्रो मागे टाकेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली गेली. स्पर्धेचं बक्षीस ठरवताना पहिल्यांदा 21,000च्या ठिकाणी बक्षीस जाहीर झालं. दुसरं बक्षीस 11,000 रुपये जाहीर झालं. परंतु पहिले षटक आज सकाळी झालं आणि लगेच बक्षीस 21 वरनं 25 गेलं. दुसरं बक्षीस 11 वरनं लगेच 15,000 वरती गेलं. हे डीडी स्पोर्टचं मैदान आहे. हा चेंडू ओहो भन्नाट वेगानं मागे निघून गेला. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. आकर्षक चषक तर आहेतच. बेस्ट बॅट्समनला LCD टीव्ही आहे. बेस्ट बॉलरला LCD टीव्ही आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला आकर्षक अशी त्या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 23-24 धावांचं आव्हान आहे. परंतु या पावसाळी क्रिकेटमध्ये कधी कधी चांगली बॉलिंग तुम्ही केलीत तर 3 षटकामध्ये त्या धावा सुद्धा जास्त भासू शकतात. एका बाजूनं आईश्री चषक स्पर्धा मैदान आईश्री संघ मैदानावरती उतरतोय. दुसऱ्या बाजूनं वारजेचा तन्मय 11 हा संघ मात्र सुंदर खेळ त्यांनी दिवसभरामध्ये केलेला आहे. पप्पू साठे सुद्धा आज आगळ्या वेगळ्या गेटअपमध्ये त्यांचं मैदानावरती येणं म्हणजे काहीतरी वेगळेपणा नक्कीच दिसून येईल. आज मात्र मिलिटरी कॅप परिधान करून नक्कीच ते मैदानावरती उतरलेत. 24 धावांची गरज आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 18 चेंडू 23 बनवल्या गेल्या. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. पटपट खेळूया मित्रांनो. यानंतर अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे. चला फलंदाज पटकन. विनंती असेल तन्मय 11 संघाला धनंजय बापू बांद्रे आपली सलामी जोडी आपण पटकन आतमध्ये पाठवून द्यायचे. आज दिवसभरामध्ये तब्बल पिंटू भाऊ 12 संघ मैदानावरती आले आणि त्या 12 संघातनं आता शेवटचे 6 संघ बाकी आहेत. अक्षरशः आज कोल्हापूरचा संघ सुद्धा मैदानावरती खेळला. मुंबईचे 2 संघ मैदानावरती खेळून गेले. चला बॅट्समन पटकन. तन्मय 11 मामा चला सलामी जोडी आतमध्ये पाठवा विनंती आहे.
कारण अजून आपल्याला हा सामना सोडून 4 सामने खेळवायचे आहेत. एकंदरीत टुर्नामेंटचे 11 सामने आहेत आणि 12वा जो सामना आहे तो 40+ प्रेक्षणीय सामना आहे. त्यासाठी सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी ठेवली गेलेली आहे. चला फलंदाज चला. सलामीत जोडी. एका बाजूने श्रीकांत खुने, पलीकडच्या बाजूने आदित्य मैदानावरती उतरतोय. वारजे परिसरातील हे सर्व खेळाडू आहेत जे मैदानावरती आपलं कौशल्य नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतील. तेवीस झालेत. 24 धावांची गरज आहे. डॉक्टरांचं आगमन होतंय मैदानावरती. खास कोथरूडवरनं 40+ ची मॅच खेळायला ते आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा नक्कीच मैदानावरती हार्दिक स्वागत आहे. आणि याचबरोबर नक्कीच राहुल भैया साठे यांच्याकडनं एक सुंदर अशी माहिती येते. 40+ चे दोन्ही संघ मैदानावरती येऊन दाखल झाले. आता पिंटू भाऊ आणि मंडळींवरती निर्णय आहे सेमीफायनलच्या अगोदर मॅच खेळवायची की फायनलच्या अगोदरची. दोन्ही संघ मैदानावरती 40+ चे येऊन दाखल झाले. खरं तर 40+ क्रिकेट या अगोदर कधी फार काही पुण्यामध्ये खेळलं जात नव्हतं, परंतु कुठेतरी राहुल भैया साठे यांच्या डोक्यामध्ये ती संकल्पना आली की 40+ पुढच्या खेळाडूंमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं पोटेन्शियल आहे आणि त्यांनी 40+ स्पर्धा या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न सुरू केला आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आता 40+ ची मला वाटतं दर स्पर्धेला पहिला चेंडू श्रीकांत खुनेनं ऑन साईडला खेळलाय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न श्रीकांत सुसाट सुटलाय. सूरज कोरमच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होते. शेवटचे 17 चेंडू 22 धावांची आता गरज असणार आहे. 24 धावांचं असणार आव्हान. स्ट्राईक एंडला श्री खुने, नॉन स्ट्राईक एंडला आदित्य, गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. अशा प्रकारचा खेळ. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम फटका जरी आला तरी 2 धावा श्री खुनेला भेटल्या. उसळी घेणारा चेंडू होता. दादा गायकवाड दोन्ही हात जमिनीला समांतर करत अवांतर धावांचा इशारा करतायत. वाईडच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर दूरचा प्रवास करून थेट सांगवीवरनं अनिल माळी सुद्धा मैदानावरती येऊन दाखल होत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. ओ परत एकदा उसळी घेणारा चेंडू श्रीकांत खुनेला समजला नाही, तसा तो सूरज कोरमलाही समजला नाही आणि तिकडे अवांतर 22ची धाव मिळते. परत एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये गडबड होते. प्रशांत मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करतायत. चांगला टिच्चून मारा त्यांच्या माध्यमातून मैदानावरती सुरू आहे. आदित्य आणि श्री खुने सारख्या कसलेल्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये ते रोखून ठेवतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावांची अजून गरज आहे. ओ हा चेंडू डेड बॉल, मृत चेंडू म्हणून घोषित केला गेलाय. त्या ठिकाणी मृत चेंडू असेल. डेड बॉल ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं आणि त्या चेंडूवर झालेली कुठलीही घटना ही क्रिकेटमध्ये कधी ग्राह्य धरली जात नाही. प्रशांत उसळत्या चेंडू टाकण्याचा हा प्रयत्न आहे. पाहूया त्यावरती श्री कशा प्रकारचं उत्तर घेऊन येत आहे. परत एकदा चांगला चेंडू. सूरज कोरम मात्र बरीचशी गडबड होते मैदानाच्या आतमध्ये विकेट किपिंग करताना, कारण आता या ओल्या खेळपट्टीमुळं चेंडूचा अंदाजाने बरंच अवघड झालंय. आताचा चेंडू डॉट आहे. धावफलक अजूनही रोखून ठेवलाय प्रशांतनं आणि इथून पुढे इथेच जर धावफलक थांबून जर ठेवला ना प्रशांतनं, सामना रोमांचकारी अवस्थेच्या दिशेनं जाईल. चौकार षटकार मारणं म्हणावं तसं सोपं नाही, परंतु श्रीकांत खुनेकडे ती कॅपॅसिटी आहे की तो एखादा मॅजिकल फटका शोधून काढू शकतो. परत एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला सनसनी टोला. धावा त्या ठिकाणी अजूनही पळापळ सुरू आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसरी पळून पूर्ण केली गेली आणि 2च धावांवर समाधान मानलं लागेल. बाहेरच्या मंडळींनी चेंडू धरू नका. तुम्ही चेंडू धरायचा तर बॉन्ड लाईनच्या बाहेर धरा. आतमध्ये स्पर्धा सुरू आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांनी कुणी बॉन्ड लाईनच्या आतमध्ये थांबू नका विनंती आहे. जे 2 जण बसलेत ना मित्र, तिथे बसू नका विनंती आहे. भिंतीला लागून बाहेर या. इकडे बॉन्ड लाईनच्या बाहेर आहे मित्रांनो, कळकळीची विनंती आहे. 7 धावा धावफलकावरती. परत एकदा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. प्रशांत मात्र चेंडूवरती नियंत्रण मिळू शकत नाहीये. पिंटू भाऊ आज पहिला सामना असा झाला
5 षटकामध्ये SP कॉलेजच्या संघाने 105 धावा केल्या 5 ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर पुढचे सामने हे सगळे 50-55च्या आसपास त्या ठिकाणी रोखले गेले आणि आता जशी द्वितीय फेरी सुरू झाली आता मात्र लो स्कोरिंग सामने होत आहेत. मगाच्या सामन्यामध्ये परत मंगेश पायगुडे 11नं 3 ओव्हरमध्ये 67 धावा बनवल्या. उसळी घेणारा चेंडू झपकन मागे निघून गेला. सूरज कोराम याचबरोबर षटक संपतंय. त्या ठिकाणी बरेचसे अवांतर धावा देऊन सुद्धा केवळ 8 धावा प्रशांतनं खर्च केल्या. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. ज्या प्रशांत गायकवाडनं आता बॉलिंग केली, कालच त्यांची स्पर्धा संपली. 1,11,000 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं. खडकी रेंजिलच्या मैदानावर त्यांनी स्पर्धा घेतली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुणे पोलीस दलामध्ये चांगल्या पदावर ते काम करतात. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाजाचं नाव कळवा. ओंकार. मला वाटतं केसनंद वाघोली परिसरातील हा खेळाडू आहे जो तिकडनं नक्कीच आपल्या पुणेकरांनी त्याला पुण्यामध्ये प्रोफेशनल क्रिकेटला संधी दिली आणि प्रत्येक वेळेस ओंकारनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेलं आहे. 12 चेंडू 16 धावा. या ओल्या खेळपट्टीवर कशाचीही शक्यता आहे. समोर आहे तो मात्र आदित्य जो वारजे गावचा खेळाडू आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू उसळी घेतली. पंचांचं म्हणणं काय आहे? पहिली चेतावणी. पहिली चेतावणी. हा मात्र वाईट बॉल दिला गेलेला नाही. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. फलंदाजाला असं वाटत होतं चेंडू वाईड होऊ शकेल का, परंतु चेंडू थोडासा लूप झाला. चांगला चेंडू. 10 चेंडू 16 धावांची गरज. सामना लो धावसंख्येमध्ये रंगतोय कारण मगाशी आलेला जो पाऊस आहे डॉट बॉल आहे. पिंटू भाऊ आणि मित्रपरिवाराची बरीचशी पळापळ सुरू आहे कारण त्यांनाही माहिती आहे ही स्पर्धा आपल्या बिबीवाडीमध्ये होते. याचा अर्थ बिबीवाडीकरांचं संपूर्ण वर्चस्व पणाला त्या ठिकाणी लागलं जात आहे. त्याला मी मगाशीच भाई विचारलं, त्यानं मला एका शब्दात उत्तर दिलं, मी शिफ्ट झालोय. त्याला मी मगाशीच विचारलं इकडे कसं काय दिसतोय, तो म्हटला आता मी इकडेच असतो. ही लहान मुलांच्या गमती जमत्यात. पुढचा चेंडू. हाओ जबरदस्त वेगवान मारा. दादा गायकवाड दोन्ही हात परत फैलावलेत. वाईड बॉलचा इशारा केलाय. दादा गायकवाड जसा वाईड बॉल द्यायला इकडे सगळे हात करतो ना असं वाटतं मोठी घार झडप घालते की काय खाली सावजावरती. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. ओंकार सुंदर गोलंदाजी करताना परत एकदा अनियंत्रित मारा. बहुतेक हा डेड बॉल असावा. पाहूया पंचांच्या निर्णयानंतर शिवाय आपण सांगू शकणार नाही. बहुतेक हा शब्द त्यामुळे मी वापरला. कन्फर्मेशन पंचच देतील कारण ज्या प्रकारे चेंडू उडला तो एवढा उंच उडणं अशक्य आहे जोपर्यंत तो त्या सिमेंटच्या टोकावरती पडत नाही. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपली वाट पाहत आहेत. आझादी चषक स्पर्धा 1 लाख रुपयाची स्पर्धा उद्यापासनं पुढच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. पुढचे 2 संघ जे आहेत मला वाटतं श्रीतेज 11 आणि त्यांच्या विरुद्ध गायत्री 11 बरोबर ना. श्रीतेज 11 आणि गायत्री 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय. आमचे विजय भाऊ दळवे असतील त्याचबरोबर विशाल भिसे असतील हे सुद्धा 40+ सामना खेळण्यासाठी मैदानावरती दाखल होत आहेत. आमचे कॅप्टन विनय लाटे सर सुद्धा मैदानावरती येऊन दाखल होत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. आणि याचबरोबर फलंदाज धावबाद होतोय. कुणाल धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. याचा अर्थ अजूनही 9 चेंडू बरोबर का. 3 चेंडू झालेत ना. 4 चेंडू झाले. 5 झाले. 1 वाईड आहे ना. 1 वाईड आहे. त्यामुळे शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सामना रोमांचक अवस्थेकडे झुकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ओल्या खेळपट्टीवरती 10-20 धावा सुद्धा तुमची बरीच परीक्षा पाहतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे खेळपट्टीवरती डॉक्टर ओलावा तयार झाला की चेंडू बॅटवरती यायला अवघड जातो. परंतु आयुष्यामध्ये प्रेमाचा ओलावा कधी कमी होऊ द्यायचा नाही. त्यामुळे माणसं दूर जातात. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. शेवटचे 8 चेंडू 15 धावांची गरज. न्यू बॅटर गायत्री आणि श्रीतेज 11. वाईड बॉल मोक्याच्या क्षणी. ओ सूरज कोराम इथे आराम करून चालणार नाही. सूरज कोराम
कारण सामना फार रोमांचक अवस्थेत आहे. 8 चेंडू 13 धावांची गरज. शुभम नवीन बॅटर आहे जो 9 तारखेला आता ट्रायकला पोहोचलाय. सर्व खेळाडूंनी मित्रांनो कंपल्सरी शूज घालून खेळा. पावसाळी क्रिकेट आहे, दुखापत होऊ शकते. विदाऊट शूज कुठल्याही खेळाडूला अलाउड केलं जाणार नाही खेळण्यासाठी. बॅटच्या आतली एज. आता मात्र सूरजनं चेंडू चांगला अडवलाय. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावा. 18 चेंडू मध्ये 24 बनवायच्या होत्या. प्रशांतनं फक्त 8 खर्च केल्या आणि आता सामना येतोय तो मात्र शेवटचे 7 चेंडू 13. म्हणजे 2 वाईट टाकून सुद्धा 3च धावा खर्च केल्यात. त्या म्हणजे ओंकारनं जबरदस्त गोलंदाजी करतोय हा केसनंद बागोली परिसरातील खेळाडू. पाहूया हा शेवटचा चेंडू दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे हे श्रीकांत खुणेलाही माहित आहे. परत एकदा वाईड. परत एकदा सूरज कोरामकडनं जे चेंडू सुटलाय. 7 चेंडू 13 वरनं सामना येईल. आत्ता तरी 7 चेंडू आणि 11 धावा. वाईड +1. वाईड +1 अशा 2 धावा येतील. हीच खरं तर ओंकारसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तो चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न करतोय परंतु कधी कधी दिशा भरकटली जाते. इथं मात्र ती मोक्याच्या क्षणी भरकटली गेली कारण धावा तर अवांतर आल्या. त्यात एक चांगला खेळाडू श्रीकांत खुने स्ट्राईक एंडला येतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज. हाच फटका पाहिजे होता. यासाठी श्रीकांत खुनेवरती हवा होता आणि हवं तसं झालंय तन्मय 11 साठी. षटकार. सामना येतोय 6 चेंडू आणि 5 धावा. एका चेंडूने किती बदल झाला. जरी वाईट गेला परंतु सूरज कोरामने तो चेंडू धरला असता स्ट्राईक चेंज झाली नसती. बऱ्याचशा गमती जमती होत्या. चला श्रीतेज 11 मला वाटतं प्रथमेश आले तर टॉस साठी गायत्री 11 कडनं. अमित तुमचा एक खेळाडू पटकन कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्या. पुढचा सामना 3 षटकांचा असेल. सेकंड राऊंडचा शेवटचा सामना असेल आणि त्यानंतर सेमीफायनलचे लॉट टाकले जातील. फक्त पिंटू भाऊ आणि कंपनीला विनंती आहे 40+ दोन्ही संघ पिंटू भाऊ येऊन दाखल झालेले आहेत. मग तुम्ही निर्णय घ्या की दुसरे राऊंड संपल्यानंतर प्रेक्षणीय सामना घ्यायचा की फायनलच्या अगोदर. कारण निरोप तर आलाय माझ्यापर्यंत 40+ दोन्ही संघ मैदानावरती येऊन दाखल झालेत. आलेत दोन्ही कॅप्टन. पिंटू भाऊंनाच मी विनंती करा आणि भाईंना आपल्याच असते टॉस हवा. दोन मान्यवरांच्या शुभ असते. या पिंटू भाऊ धाडवे आणि भाई गायकवाड दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल. आपल्या त्याचबरोबर ऋषी दादा या पुढे. टॉस होईल. एक छान फोटो घ्या. अनुराग 3 षटकांचा सामना आहे. बाकी नियम तुम्हाला सगळे सर्व माहिती आहेत. भाई गायकवाड आणि त्याचबरोबर या मैदानावरचं क्रिकेट जिवंत ठेवणारा माणूस दिनेश उर्फ पिंटू भाऊ धाडवे यांच्या शुभ असते मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी टॉस होतोय. गोलंदाज लोकेश. नाना आकाशाकडनं जमिनीकडे आले. जमिनीकडे म्हणण्यापेक्षा गवतावरती पडले आणि टॉस जिंकलाय. गायत्री 11 संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक सुंदर फोटो घ्या मान्यवरांबरोबर. आमचे भाई गायकवाड असतील, पिंटू भाऊ धाडवे, सागर भाऊ शेडगे आहेत, ऋषी भाऊ त्या ठिकाणी पासलकर आहेत. पहिला चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. हार्दिक स्वागत अनिल माळी सर. शेवटचे 6 चेंडू 4 धावा. माफ करा 5 चेंडू आणि 4. 5 वाईट होतं ना. त्याच्या अगोदर विकेट मला वाटतं आली अशी माहिती माझ्यापर्यंत येते. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी होणार का. चेंडू सापडेनाच झालाय. नाही मगाशी पळून त्या ठिकाणी घेतल्या होत्या. पाहूया पंचांचं म्हणणं काय. पळूनच आहे. पाठीमागे गेला तरी पळूनच आहे. मगाशी ऋषी सर असा नियम पंच सांगतायत. मगाशी ऋषी सर सुद्धा त्या पडद्याच्या मागे बरीचशी धावपळ करत होते. पडद्याच्या पुढे काहीतरी चांगलं येण्यासाठी पडद्याच्या मागे भरपूर गडबड करावी लागते. त्याशिवाय पडद्यावरती काही चांगलं येत नाही. आपल्या आयुष्याचं पिंटू तसंच आहे. पडद्याच्या मागे बरंचसं काय करायला लागतं. त्याशिवाय पडद्याच्या पुढे लोकांना काही दिसत नाही. धावफलक 2 धावांची गरज. लोकेश. हा चेंडू अंगावरती आदळलाय. बॅटच्या आतली एज घेतोय. सिंगल तर मिळते. हो चेंडू हातात सटकला. आता मात्र धाव बरोबरी झाली. गायत्री 11 टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तयार राहायचे प्रथमेश आपल्या संघाला घेऊन. आणि श्रीतेज 11 मित्रांनो विनंती आहे विशाल कांबळी सर आपले सलामीचे फलंदाज लगेच तयार ठेवायचे आहेत. एका धावेची गरज. एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. बारक्या मुलांना विनंती आहे समोर येऊ नका बाळांनो. थोडंसं इकडे किंवा या बाजूला थांबा. एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण क्लोज आणले. खरं तर तो दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूला षटकार
आईश्री 11 साठी थोडासा महागडा ठरला. चेंडू हवेत खेळलाय, सामना संपलेला नाही. प्रशांत गायकवाड झेल टिपलाय. पप्पू साठे अर्थात प्रवीण साठे बाद. एका धावेची गरज. फलंदाजाचं नाव नवनाथ. नवनाथ मैदानावरती उतरतोय. प्रवीण साठेला परतावं लागेल तंबूच्या असला. किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू एका धावेची गरज. काय होणार? चमत्कार होणार का या डीडी स्पोर्टच्या मैदानावरती, बिबीवाडीच्या पाण्याच्या टाकीच्या मैदानावरती, जिथलं क्रिकेट आमच्या पिंटू भाऊ दाडवेंनी त्या ठिकाणी जिवंत ठेवलं, आमच्या भाई गायकवाडांसारख्या माणसांनी त्याला खतपाणी घातलं, आणि आज आपण पाहतोय सामना आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धाव. काय होणार? कोण जिंकणार? बरंचसं गणित आहे. जोरदार ऊन मैदानावरती आहे. त्या ठिकाणी पावसानं नक्कीच मैदान ओलसर झालंय, परंतु खेळपट्टी थोडीशी सुकलेली आहे. नवनाथ धावा करत असतील सर्व खेळाडू. नवनाथचा 1 धाव काढ बाबा कशी तरी. 2 चेंडू एका धावेची गरज आहे, कारण कंपल्सरी चेस आहे, ती 1 काढावीच लागेल. हा चेंडू सरळ खेळून दिलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. थोडीशी गडबड, चेंडू हातातच आला नाही. 1 चेंडू बाकी ठेवत सामना जिंकलाय तो मात्र तन्मय 11. हार्दिक अभिनंदन. त्यांनी केला टॉप 3 मध्ये प्रवेश. धनंजय दादा बांद्रे आणि मित्र परिवाराचं खूप खूप कौतुक. यानंतर मात्र चला गायत्री 11 क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. मॅन ऑफ द मॅच. 2 मिनिटं DJ, 2च मिनिटं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय श्रीकांत खुने. श्रीकांत खुने ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या श्री खुने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार